यशश्री शिंदे हत्येप्रकरणी उरण शहरात निषेध रॅली। उरणमधील 22 वर्षीय यशश्री शिंदेची निर्घृण हत्या शुक्रवारी करण्यात आली होती। आरोपी दाऊद शेख या आरोपीने निर्घृण हत्या केली आहे हे उघड झाले आहे। या हत्येप्रकरणी उरणमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून याबद्दल निषेध रॅली रविवार दिनांक 28 रोजी उरण शहरात काढण्यात आली। आरोपीला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी उरण शहरातील सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते, अनेक महिला संघटना सहभागी झाल्या होत्या। उरण शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून निषेध रॅलीला सुरुवात झाली। पुढे गणपती चौक, राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल, उरण चारफाटा, बाजारपेठ, राजपाल नाका, गांधी चौक व पुढे तहसील पोलीस स्टेशन येथे जमा होऊन पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाला याविषयी जाब विचारण्यात आला। आरोपीने निर्घृण हत्या करून महाराष्ट्र, कर्नाटक येथे पलायन केले आहे। पोलीस त्याच्या मार्गावर आहेत। लवकरच 2 दिवसात पकडून आणून कठोर शिक्षा केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। जमलेल्या जमावाने आपला मोर्चा आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयाकडे फिरवला। आरोपी दाऊद शेखला फाशी झालीच पाहिजे, लवकरात लवकर आरोपीला शोधून आणा आणि नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी जमावाने आमदार महेश बालदी यांच्याकडे केली। पोलीस कर्नाटक येथे गेले आहेत। पोलिसांनी आरोपीला आयडेंटिफाय केले आहे। आरोपीला फाशी नक्की होणार आहे। आरोपीला फाशी देणे हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे। आपल्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे। कर्नाटक येथून आरोपीला 24 तास लागणार आहेत। आरोपीला पूर्ण फाशीची शिक्षा होईल याकरता मी कटिबद्ध आहे। यशश्री शिंदेला न्याय मिळालाच पाहिजे। पोलिसांना 2 दिवस लागतील असे सांगितले आहे। 2 दिवसात झाले नाही तर बुधवारी निर्णय घेऊ, शुक्रवारी बेमुदत बंद करू, आपण रस्त्यावर सर्व बसू, मी तुमचे प्रतिनिधित्व करीन असा शब्द देतो। लवकरच आरोपी पकडल्याची बातमी मिळेल असे आमदार महेश बालदी यांनी जमावाला सांगितले। भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी जमावास सांगितले की हरामखोर कर्नाटक येथे पळून गेले आहे। पोलिसांच्या 3 टीम लोकेशन मार्ग काढत कर्नाटक येथे गेले आहेत। 2 दिवसामध्ये हरामखोर पोलिसांच्या ताब्यात असेल यात माझ्या मते शंका नाही। लवकरच हरामखोर पोलिसांच्या ताब्यात असेल असे चित्रा वाघ यांनी जमावास सांगितले। महामुंबईसह दिनेश पवार, उरण। तिचा झालेले अत्याचार, तिचे झालेला अति तीव्र शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत नाही असा निर्घृण खून आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं, तिच्याबद्दलचे सर्व CCTV मिळणं आणि तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे। सकाळपासून कालपासूनच पोलीसच्या 2 टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत। लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला सांगतो। त्या विषयाकडे धावतायत की गावात CCTV आहेत का, आम्ही आमदारांकडे का थांबलो, सर्व ठिकाणी CCTV आहेत। ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत CCTV आहेत, जिथे नाही आहेत तिथे CCTV लावले जातील। आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे। 100% ते यशस्वी होईल। काळ्याने मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे, म्हणून काल सकाळपासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय। सतत पोलिसांशी संपर्कात आहोत। जिथे टीम गेल्या आहेत ते समाधानपूर्वक आहे। आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा। आणि काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली, आपण तिचे अंत्यसंस्कार केले। त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आत्ता सांगून अजून दुःखावर मीठ सोडायचं नाही आहे, पण तिची योग्य वेळी विल्हेवाट लावणं, कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला 24 तास लागणार आहे। हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी 5 वाजवलं। जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो, पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली। काल विल्हेवाट लावलं। आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधी झाला। प्रकाश कांबळे इथे आता राहिला प्रश्न आरोपीचा।